का निव्वळ घोषणा करायच्या? प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये मी सांगेल की 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली 97 साली. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेत, किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं. माझं म्हणणं की लाडकी बहीण योजना तयार करायची 46,000 कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार. सरकार आलं लाडकी बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार, आनंदाची बाब आहे. लाडकी बहीण काही सावत्र बहिणीसारखे नाही आमच्या दृष्टिकोनात. पण ज्यावेळेला लाडकी बहिणीसाठी 46,000 कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता, हे 46,000 कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित 46,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना. 46,000 हेक्टर जमिनीने खाली आले असते. शेतकऱ्याच्या शेतमाला त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती. आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे, काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे, कोणता माल मिळतो शेतकऱ्याला? कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे. अवर्षणामध्ये गेले, प्रवाहामध्ये गेले, अतिवृष्टीमध्ये गेले, मेले ठार गेले. किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवाहाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली. कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडून करतात, तसे सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 7 दिवस 10 दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात 10 वर्षापूर्वी, की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत 6,000 रुपये का नाही भाव मिळत? आपला 10,000 रुपये का भाव येत नाही, 12,000 रुपये का भाव येत नाही? एक 4 वर्षापूर्वी कापसाला 12,000 रुपये भाव होता. 4 वर्षापूर्वी 12,000 रुपये भाव होता. आज तोच भाव 6,000वर का आला कापसाला? मग काय कापसाचे भाव कमी झाले? आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का? कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे. सोयाबीनची तशी स्थिती आहे, तूरची तशी स्थिती आहे. माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र CCIच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. आमच्या मुक्ताईनगरला CCI केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे. ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे. CCIचा भाव 7,500 रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे, ग्रेडेड कापूस त्याला बनतो. तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला 7,500 रुपयाचा भाव मिळू शकेल. पण तो CCIचे केंद्र जे आहेत त्या CCIचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय. मग CCIचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे? केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय. सभापती महोदय काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं. सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय. रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये? इथे सड्रे नावाचा एक PI त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली? कोण खंडणी मागत होते त्यावेळेला? हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराच्या त्या माणसानं दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं. त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलंय? कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा? आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे? पण इथे तिकडे हे धंदे करायचे, निचुरे बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं, नियमात बसतं? सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे? कोण दलाल्या करतो रेतीच्या? कोण टकाच्या टका उलट्या करतं? कोणाच्या टका चालतात? आणि कोण धंदे करतं? तुम्हाला प्रश्न विचारायचा उत्तर द्यायचं. रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती. कोण धंदा करता रेतीचा? तिथे सड्रे नावाचा PI बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्यांनी. काय आत्महत्या केली? नाही मला बोलत तुम्ही तुमचं बोलले ना रेती कापसाचं मला सांगता ना तुम्ही. उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी. बांगड्या काय बांगड्या? आता झालं तोंड काढा एवढं. आता काय राहिलं बांगड्या? भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन करायचे नाशिकला जाऊन. खाली बसा मंत्री महोदय समजलंय तुमचं. बसा खाली. हा सचिन आहे काय म्हणणं तुमचं? सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे. सन्मान्य मंत्रींना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. पण सन्मान्य सदस्य बोलताना तर मला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या ह्याच्यात बोलतायत ते. रिप्लाय सुरू झालाय का? नाही जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे.
आपल्याबद्दल जर बोललं असेल, त्यांनी 35ची नोटीस न देता बोललं असेल तर तुमचा तो अधिकार आहे. बसा मंत्री महोदय, खाली बसा. खडसे साहेब बोला, पुढे सुरू करा. कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज. कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो. अध्यक्ष महोदय, वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरण जे घडत आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं. सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्या का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे. आणि याने केलं परवा दिवशी तुम्ही आरोप केला. आपण या प्रस्ताव विरोधी पक्ष रुजू केलं ना, तुम्ही एवढा म्हणून सांगताय. रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सदरे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण? चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा. मला असं वाटतं राज्याच्या किती खोटं बोलायचं. चाललं काय बरोबर चाललंय. तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना. अजून काय ते छाटी टाकून नुसतं बडबड करायची? कोणामुळे? अहो, चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. माईक सगळे बंद करा. मंत्री महोदय, पुन्हा मी सांगतोय, आपल्याला कृपा करून खाली बसा. चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल. परंतु एकदा, दोनदा, तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे. अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडतं आहे. आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येतं त्याला काही अडचण नाही. आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात, परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये. कृपा करून आपण या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून, खरं तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं. माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं. माझं भाषण मी शांततेने करत होतो. कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भात माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे. मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना. मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून. तुमचे माझे पायच धरत होते. माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झालं कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. मुंडे साहेबांना उपोषण सुटलं. जाऊ तो विषय संपला आता एका दिवशी. आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतो, तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे, मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे, सरकार तुमचं आहे. सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा, आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊचा काही संबंध असेल तर बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या का तुमच्या? काय यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे?
काय आम्ही गुन्हा केला? नाथाबूचा काय संबंध आहे? नाथाबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी? असेल तर चौकशी करा ना. वाळू माफिया असेल तर तुम्हाला कुणी रोखलं? वाळू माफियांना मोकायला? माझी मागणी आहे, माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा, वाळू माफियांवर एमपीए दाखल करा. मागणी करून राहिलं या ठिकाणी. मग करा ना तुम्ही. सभागृहाचं कामकाज थांबवता येत आहे, स्थगित करण्यात येत आहे. उद्या 12 वाजता नियमित बैठक, सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल. त्या अगोदर 15 मिनिटं फोटो सेशन होईल. धन्यवाद.